समुदाय संघटकांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आपल्या आपल्या गटातल्या महिलांना विनंती करावी, थोडंसं शांत राहावं, कारण सगळ्यांनाच ऐकताना थोडासा डिस्टर्ब होतोय. आणि ज्या महिलांना बसायला जागा मिळाली नसेल त्यांच्यासाठी सांगतेय, अग्निशमन दलाच्या गाडीच्या बाजूला अजूनही काही खुर्च्या रिकाम्या आहेत, तुम्ही प्लीज तिथे बसून घ्या, म्हणजे सगळ्यांनाच ऐकायला आणि बघायला कार्यक्रम सोपं होऊन जाईल. नमस्कार, मी प्रवीण पडोळे, सिटी मिशन मॅनेजर, म्युनिसिपल कौन्सिल भंडारा. एक भारतातली सर्वात मोठी एक महत्त्वाकांक्षी योजना जे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या माध्यमातून आपण जे शहरी गरीब जे लाभार्थी आहेत, कुटुंब आहेत, त्यांना उपजीविकेच्या अधिकाधिक संधी या अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. एक त्याच सेक्टरमधली एक थीम आहे छोटी की ते आता आपण या ठिकाणी रन करू. जे उपजीविकेच्या अधिकाधिक संधी करता जे मुख्य बाजारपेठ आपण या अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण शहरामध्ये महानगरपालिका, नगरपालिका या क्षेत्रामध्ये तयार केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे भंडारा शहरामध्ये जे आपण रन केलेलं आहे त्याची एक फिल्म आपण या ठिकाणी सर्वप्रथम दाखवत आहोत. मग त्यानंतर आपण मुख्य भाषणाकडे येऊ. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद भंडाराच्या माध्यमातून महिला बचत गटाचे मोठे संघटन तयार झाले आहेत. बचत गटाचे आर्थिक देवाणघेवाणच्या माध्यमातून कुटुंबातील अडचणी व महत्त्वाचे प्रश्न सोडविले जात आहेत. एकंदरीत बचत गट हे केवळ महिलांचे संघटन राहिले नसून आता ते महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे तसेच यशस्वी उद्योजिका होण्याचे एक माध्यम झाले आहे. असाच एक प्रयोग नगर परिषदेच्या माध्यमातून सोन चिरैया आधार शहर उपजीविका केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. स्थानिक लेवलला बचत गटातील महिला 750 बचत गट भंडारा शहरात स्थापन आहेत. त्यातील व्यावसायिक महिला ज्या आहेत त्या व्यवसाय करतात, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी याकरिता हे त्यांना व्यासपीठ तयार करून दिलेले आहे. त्यांनी जे वस्तू आपल्या घरी तयार करून वार्डात विकत होते ते आता CLCच्या माध्यमातून आधी विक्री केल्या जाते. तसेच त्यांची प्रदर्शने सुद्धा आम्ही शासकीय स्तरावर लावतो. स्वयंसहायता बचत गट अंतर्गत उत्पादित वस्तू सोबतच विविध सर्व्हिस सेक्टरच्या सुविधा सुद्धा स्वयंसहायता महिला बचत गटाचे सदस्य सोन चिरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. आम्ही या CLCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे काही महिला आहेत त्यांना स्किल ट्रेनिंग सुद्धा उपलब्ध करून देतो. स्किल ट्रेनिंगच्या नंतर त्यांनी त्या पद्धतीचं प्रॉडक्ट तयार करतात आणि या ठिकाणी आणून ते विक्री करता ठेवतात. विविध सण उत्सव महोत्सवाच्या काळामध्ये प्रदर्शनी लावण्यात येते. विविध वस्तूंची विक्रीसाठी, त्यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी दिवाळी, राखी, मकर संक्रांत, दसरा यासारख्या विविध सणांच्या काळात प्रदर्शनी लावली जाते. शहराचा मध्यभागी असलेले मिस्किन टँक गार्डन परिसरात विक्रीव प्रदर्शनीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सेंटर तर राहीलच, सेंटरमध्ये सर्व वस्तू पण राहतीलच, पण हे जे काही दिवाळी निमित्त जे नाश्ता, लाडू, शंकरपाळे, चकल्या, चिवडा जे काही असेल, जे ऑर्डर प्रमाणे जवळपास 13 प्रॉडक्ट आहेत जे आमचे बचत गट तात्काळ जर का कोणी ऑर्डर दिलं तर ते घरून फ्रेश तयार करून देतात आणि आम्ही त्यांची होम डिलिव्हरी करून देतो. आधार शहर उपजीविका केंद्रामधील उपलब्ध वस्तूंची व बचत गटातील उत्पादित वस्तूंची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा प्रचार प्रसिद्धी, विक्री व प्रदर्शनी करण्यात येत आहे. या माध्यमातून आपण सोशल मीडियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि इथले प्रॉडक्ट फ्लिपकार्ट आणि Amazonवर सुद्धा विक्री करता उपलब्ध करून दिलेले आहेत. कोरोनाच्या काळात समाजहित जोपासून मोफत अन्नधान्य किट वाटप केले आहेत. सदर केंद्राचे बचत गटाचे शिखर संस्था स्वावलंबी शहर तर संघ द्वारा सोनचरिया आधार शहर उपजीविका केंद्राची व्यवस्थापना केली जात आहे. यासोबतच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. कोरोनाच्या काळात कोविड-19च्या प्रादुर्भावात वार्डामध्ये पथनाट्याच्या जनजागृती कार्यक्रम, कॉर्नर बैठक माध्यमातून लसीकरणाकरिता पुढाकार, मास्क बाबतची जनजागृती, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्साहाने सहभाग, हर घर तिरंगामध्ये सक्रिय सहभाग घेतलेले आहे.
सदर केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून एक केंद्रभूत या नागरिकांच्या गरजेनुसार आवश्यक असे योजनांची प्रसार प्रसिद्धी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही या केंद्रांतर्गत केली जात आहे. सोनचिरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या या विक्री केंद्रामध्ये 210 महिला बचत गट सेवा उपलब्ध करून देत आहेत. कोरोनात या केंद्राद्वारे 36,200 मास्क बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आले असून सोनचिरैया आधार शहर उपजीविका केंद्र व शहर स्तर संघाच्या माध्यमातून विक्री करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून अत्यल्प दरात आधार सेवा केंद्र, महा ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये उद्यमी गोमास्ता परवाने व आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रे, विविध कार्ड इत्यादी सेवा महिला बचत गटांना, नागरिकांना, ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. आम्ही सगळ्या बायांनी मिळून एक छोटा व्यवसाय चालू केला आणि हळूहळू तो व्यवसाय वाढत गेला आणि सर्वप्रथम आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला नगर परिषदद्वारे CLC सेंटर. त्याच्यामध्ये आम्ही सर्व महिलांनी माल ठेवण्याचा विचार केला आणि तिथे आम्ही माल जो आमचा तयार होतो तो सर्वात प्रथम तिथेच ठेवला आणि तिथे आम्हाला सगळा रिस्पॉन्स मिळत गेला. या केंद्रामध्ये हँडमेड ऑर्गॅनिकच्या स्वरूपातील विविध प्रकारच्या सिरॅमिक मूर्त्या, कापडी व कागदी फुले, कापडी बॅग, मातीच्या पितळेची भांडे, विविध प्रकारचे मसाले, लोणचे, शेवई, कुरडई, गुड, हळद, धने पावडर, मास्क, पेपर डॉल तसेच फराळ खाद्यपदार्थ व इतर घरगुती पदार्थ उपलब्ध आहेत. आम्ही पूर्ण भंडाऱ्यामध्ये सुद्धा जिथे जिथे आम्हाला बॅगची ऑर्डर येतात आम्ही तिथे तो ऑर्डर कंप्लीट करून देतो आणि CLC मध्ये सुद्धा आम्ही बॅग पुरवतो आणि मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा साठा देतो. सोनचिरैया आधार शहर उपजीविका केंद्र महिला बचत गटाची भरारी व आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना एकत्रित जोडण्याचे व त्यांना उद्योजक क्षेत्रात एक नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सोनचिरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून होत आहे. नगर परिषद भंडारा यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आपण या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महानगरपालिका, नगर परिषद या डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये अशा पद्धतीचे हे सेंटर्स, शहर उपजीविका केंद्र हे तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून एक जे संपूर्ण बचत गटाला एकत्रित जोडण्याचं काम आपण या केंद्राच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आपण जरी पाहिलं की भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी महत्त्वाचं म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्थेचा मूळ कोणी पाया आणि कणा असेल तर ती महिला आहे आणि त्या महिलांचा योगदानाशिवाय आणि त्या महिलांनी त्या उद्योग क्षेत्रामध्ये, व्यवसाय क्षेत्रामध्ये सहभाग घेतल्याशिवाय त्या कुटुंबाची आर्थिक सक्षमीकरण होणं शक्य नाही. म्हणून महिलांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने संपूर्ण व्यवसायामध्ये सहभाग घ्यावं आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावा. त्याचमुळे त्यावरच पूर्ण देशाची प्रगतीसुद्धा अवलंबून असते. आता आपण बघितलेत का बचत गटाची स्थापना, स्वयंसहायताचे अर्थ आणि पंचसूत्री हे बघितलं. आता आपल्याला व्यवसाय आणि उपजीविका ह्या दोन सेक्टरमध्ये आपल्याला विचार करायचा आहे तर आपल्याला थोडीशी दशसूत्री समजून घ्यावी लागेल. ते प्रथम तर पंचसूत्री झालीच आहे, त्यानंतर दशसूत्रीमध्ये त्यांचं उपजीविका कसं साध्य होईल हे सर्व त्या दशसूत्रीमध्ये असेल. आपण पाहिलं की बचत गट स्थापन झाल्यानंतर नियमित बैठक, नियमित बचत, नियमित कर्ज परतफेड आणि अंतर्गत लेखी अद्ययावत करणे. त्यानंतरचं आपल्याला आहे आरोग्य आणि पोषण. कारण की बचत गट म्हटलं, संपूर्ण बचत गट एकत्रित आलेत तरी पण त्या बचत गटाच्या माध्यमातून संपूर्ण बचत गटातील महिलांचं, त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य कसं सुदृढ राहील, त्यांना पोषण आहार कसं मिळेल यावर सुद्धा खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन या अभियानाच्या माध्यमातून होत असते. त्यानंतर शिक्षणाचे महत्त्व, कारण की कुठल्याही बचत गटातले सदस्य, त्यांचे मुलं हे शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजेत, हे सुद्धा कार्य या बचत गटाच्या माध्यमातून होत असते. त्यानंतर पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा सहभाग, म्हणजे बचत गट म्हटलं, बचत गटाचे संघटन मोठ्या प्रमाणात झाले तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. यावर सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन केलं जाते. शासकीय योजनांचा लाभ,
विविध शासकीय योजनांचा एकत्रित करून त्यांचा सर्वांचा लाभ त्या बचत गटातील कुटुंबांना उपलब्ध करून दिलं जाते. आणि सर्वात शेवटचं आहे दशसूत्रीचा शाश्वत उपजीविका. म्हणजे एकदा बचत गटात आल्यानंतर ह्या टप्प्याटप्प्याने जो बचत गटाचा विकास होईल, जे मार्गदर्शन मिळेल, ट्रेनिंग मिळेल, त्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा राहील तो त्यांचा उपजीविकेचा. म्हणजे अधिकाधिक उपजीविकेच्या संधी आपल्याला त्या NVLM नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन या माध्यमातून उपलब्ध होत आहे. आपण जर पाहिलं, एक बचत गट तयार केलं, सर्वप्रथम त्या बचत गटाला 6 टप्प्यामध्ये त्यांना स्किल ट्रेनिंग देऊन या त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार केलं जाते. त्यामध्ये सर्वप्रथम एक बचत गट तयार झालं की त्यांना संकल्पना प्रशिक्षण आपण देतो. त्यामध्ये त्यांना पंचसूत्री, दशसूत्री, बचतीचे महत्त्व हे सर्व त्यांना ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या बचत गटाला उपलब्ध करून दिलं जाते. त्यानंतर लेखा प्रशिक्षण. त्यानंतर बचत गट तयार केलं म्हणजे लेखे हे खूप महत्त्वाचं पार्ट असते. कारण की लेखे म्हणजेच त्या बचत गटाचा एक आरसा आपण संबोधू. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होतात, पैशाची देवाणघेवाण होतात, पैसे बचत होते. त्यामुळे लेखे अद्ययावत असणे गरजेचं आहे. याच्यासुद्धा ट्रेनिंग संपूर्ण महिलांना या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो. त्यानंतर वित्तीय साक्षरता प्रशिक्षण हे सुद्धा आपण त्या माध्यमातून उपलब्ध करून देतो. नेतृत्व विकास आणि बदल प्रशिक्षण. सर्व जे काही पदाधिकारी असतील त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि मेंबर्स या सर्वांच्या जबाबदाऱ्या आपण त्या नेतृत्व बदल यामध्ये सर्वांना विशद करून देतो. कारण की सर्वांना रोल रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे. कारण की त्या बचत गटातली एक साधारण सदस्य जरी असली तरी त्याची पण जबाबदारी खूप मोठी त्या बचत गटामध्ये असते. त्यानंतर वस्तीस्तरीय संघ. कारण की बचत गट तयार झाल्यानंतर त्या बचत गटाचे आपण वस्ती पातळीवर फेडरेशन तयार करतो वस्ती सरसंघाच्या माध्यमातून. तर त्याची संकल्पना काय आहे, वस्ती सरसंघ म्हणजे काय, हे सुद्धा त्या बचत गटाला त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आधीच विशद केलं जाते. त्यानंतर उद्योजकता व्यवसाय विकास प्रशिक्षण. म्हणजे उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण व्यवसाय हा उपजीविकेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण भाग आहे बा, त्या व्यवसायाची सुरुवात कशी करायची, व्यवसायाची निवड कशी करायची, त्यामध्ये बँकरचा रोल का असते, हे सर्व त्या उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्या बचत गटाला ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्व विशद करत असतो. म्हणजे एकदा बचत गट स्थापन झाला, 10 महिला या 15 महिला या 20 महिलापर्यंत जर एकत्र आल्या तर त्यांना या विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सर्वप्रथम कव्हर केलं जाते. आणि मग त्यानंतर मग त्या योजनेचे खरे लाभ आपल्या इथे या ठिकाणी सुरू होतात. आपण जर पाहिले बचत गटांना व्यवसायाकरता खूप मोठ्या संधी आहेत. कारण की आपण स्टार्टिंगपासून पाहिलं पंचसूत्री, दशसूत्री जर पाहिले तर त्यांना विविध ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण तयार करतो. त्यामध्ये जर आपण विचार केला की व्यवसाय म्हणजे नेमका काय, बचत गट कोणत्या व्यवसायाची कशी निवड करू शकते हे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये उद्योगाचे आपण 3 पार्टमध्ये डिवायडेशन करू. एक आहे निर्मिती उद्योग, दुसरं राहील सेवा उद्योग आणि तिसरं राहील व्यापार उद्योग. निर्मिती उद्योग म्हणजे लक्षात घ्या, कारण की आपला जो महिला वर्ग आहे तो साधारणतः निर्मिती उद्योगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुळलेला आहे. ज्या उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात होते आणि हा जो रूपांतर होण्याकरता जे काही यंत्रसामुग्री मनुष्यबळ लागतो त्याला आपण निर्मिती उद्योग असं म्हणू. म्हणजे उदाहरणार्थ पापड, कुरवड्या तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, मसाला प्रॉडक्ट तयार करणे, हे जे काही प्रोडक्शनवाले जे बचत उद्योग असतील हे या निर्मिती उद्योगमध्ये येतात. सेवा उद्योगमध्ये जर आपण बघितलं तर ज्या उद्योगाला ग्राहकांना एखादी सेवा नफ्याच्या हेतूने जर उपलब्ध करून द्यायची असेल, त्यानंतर आपण एक सेवा उद्योग बघू. ज्या उद्योगामध्ये ग्राहकांना एखादी सेवा नफ्याच्या हेतूने जर आपण पुरवू तर त्याला आपण सेवा उद्योग म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण जर घेतलं तर पोळी भाजी केंद्र, खानावळ, मेस हे सेवा उद्योग केंद्रामध्ये आपण मर्ज करू शकतो. त्यानंतर व्यापार उद्योग. यामध्ये मोठ्या बाजारपेठेतून ठोक किंवा होलसेल प्रमाणामध्ये जर आपण माल खरेदी आणलं आणि त्या पद्धतीने जो नफा मिळवण्याच्या हेतूने जर आपण तो विकलो किरकोळ पद्धतीने तर त्याला आपण व्यापार म्हणू शकतो. या उदाहरणार्थ जर इथं पाहिलं तर किराणा दुकान, बियाणे, कापड दुकान हे व्यवसाय या ठिकाणी मर्ज होऊ शकतात. म्हणजे आपण उद्योगाचे 3 पार्टमध्ये जर डिवायडेशन केले तर निर्मिती उद्योग, सेवा उद्योग आणि व्यापार उद्योग. मला असं वाटते की महिला वर्ग जो मोठ्या प्रमाणात जो बचत गटात सहभागी झालेला आहे तो या तिन्ही सेक्टरमध्ये आपली जे काही स्किल असेल, आवड असेल, कौशल्य असेल या माध्यमातून या तिन्ही सेक्टरमध्ये आपण ते व्यवसाय सुरू करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो. तर अशा पद्धतीचे असे विविध पर्याय आपल्याला या ठिकाणाहून उपलब्ध होऊ शकतात. आपण जर पाहिलं बचत गटांना या व्यतिरिक्त सुद्धा भाजी विक्री केंद्र सुरू करणे, पोळी भाजी, रेशन दुकान चालविणे, लग्न कार्याचे साहित्य भाड्याने देणे, लग्न कार्याचे जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट घेणे, कॅटरिंगचे, कुक्कुटपालन, शेळीपालन, सेंद्रिय खत,
झेरॉक्स सेंटर असे विविध उद्योग आहेत की जे बचत गट इझिली आपल्या जे काही साधन संपत्ती असेल त्या सेक्टरमध्ये, त्या महानगरपालिका असो, नगर परिषद असो, या ग्रामीण सेक्टर असो, अशा सेक्टरमधून ह्या व्यवसायाकरता माहिती घेऊन ते व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकतात. कृपया मुख्य अतिथींचे या ठिकाणी आगमन झालेले आहेत. जे काही महिला सदस्य उभे असतील त्यांनी कृपया बसून जावं. या समोरच्या स्पेसमध्ये जागा खाली आहे, कृपया तिथे बसावं महिलांनी. कृपया महिलांनी आपसात बोलू नये. आपण अजून या उद्योग व्यवसाय सेक्टरमध्ये जर विचार करतो, आपण पाहिलं आहे की भारतामध्ये आता एक PMFEME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना इम्प्लिमेंट होत आहे आणि बऱ्याचशी सर्व महिलांना या योजनेविषयी माहिती आहे. आपण भारत सरकार जे महिलांचे जे छोटे मोठे व्यवसाय आहेत, या महिलांना जिथं उपजत स्किल आहे त्या संपूर्ण व्यवसायाला मोठं करण्याचं काम, त्यांना पाठबळ देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून करत आहेत. आपण पाहिलं की या PMFEMEमध्ये जे काही शहरी बचत गट असतील, या ग्रामीण बचत गट असतील, या ज्या महिला बचत गटात जुळलेल्या असतील आणि या व्यवसायात जुळलेल्या असतील, तर त्यांना प्रति महिला 40,000 रुपये सीड कॅपिटल या योजनेमधून उपलब्ध होत आहे. म्हणजे एका बचत गटाला 4 लाख रुपये जे काही खाद्यपदार्थ उत्पादित जे काही बचत गट असतील अशांना या ठिकाणून मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत. तसंच आपण या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर जे काही इंडिव्हिज्युअल लाभार्थी असतील, बचत गट असतील, यांना आपण 35% सबसिडीने सुद्धा या ठिकाणून अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे. म्हणजे एकंदरीत बचत गटाचे जे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत, या त्यांना उपजत जे काही स्किल आहे त्या सर्व व्यवसायाला मोठं करण्याचं, पाठबळ देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे. आपण जर असं पाहिलं की PMFEMEमध्ये अजून काय व्यवसाय करता येईल, तर त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगावर जे काही प्रक्रिया करून जे काही व्यवसाय केलं जाईल, या जे काही प्रोडक्शन उत्पादन तयार केलं जाईल, याच्यावर हे सर्व योजना आणि हे अनुदान यावर लागू राहील. यामध्ये 40 लाखपर्यंतसुद्धा तुम्हाला बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकतो आणि 35% त्या ठिकाणी सबसिडीसुद्धा मिळते. यामध्ये जर पाहिलं आपण एक पोहा प्रक्रिया उद्योग, फरसाण तयार करू शकतो आपण. पाणीपुरीची जी पुरी असते ती सुद्धा आपण तयार करता येईल या PMFEME अंतर्गत. दुधापासून जे काही प्रोडक्शन तयार होते, पदार्थ तयार होतात, दूध, दही, पनीर, लस्सी, तूप, अशा पद्धतीचे पदार्थसुद्धा या PMFEME अंतर्गत येतात. पापड, शेवया, मसाला उद्योग, पशु आहार, हे जे काही प्रोडक्शन असतील, आवळा कँडी, चिक्की, बेसन, डिंक लाडू, गव्हाचे पीठ, फ्लोअर मिल, अशा पद्धतीचे हे सर्व व्यवसाय उद्योग या PMFEME अंतर्गत येतात. त्यामध्ये हे सर्व प्रोडक्शन तयार करून पॅकिंग आणि ब्रँडिंग करून आपल्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करायची आहे. आपण अजून बघितलं की महिला वर्ग मोठ्या प्रमाणात जो बचत गटात असतो, बऱ्याच महिला गृहिणी असतात. या बऱ्याच महिला बाहेरच्या उद्योग क्षेत्रामध्ये डायरेक्ट जायला तयार होत नाही. तर अशा महिलांनीसुद्धा घरच्या घरी राहून या बचत गटाच्या अंतर्गत राहून छोटे मोठे व्यवसाय ते करू शकतात. त्यामध्ये एक पेपर आर्टच्या माध्यमातून आपण खूप चांगलं उपजीविका आणि व्यवसाय करू शकतो आणि खूप चांगलं अर्निंगसुद्धा आपण जनरेट करू शकतो. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे ग्रीटिंग कार्ड्स असतात, पत्रिका, ग्रीटिंग्स पेपर आणि वेस्टेज पेपर, यापासून आपल्याला हे सर्व साहित्य, लिफाफे, गिफ्ट लिफाफे, आकाशदिवे, फ्लावर, दागिने, पेपर डॉल हे बनवता येतात. कारण की पेपर डॉल वगैरे जे आहेत ते सर्व त्या कागदाच्या लद्द्यापासूनच, जो वेस्टेज कागद असतो त्यापासून आपण मोठ्या प्रमाणात तयार करतो. आपण पाहिलं की ते गिफ्ट लिफाफे जे आपण कुठल्या लग्न समारंभात जातो गिफ्ट देतो, आपल्याकडे असे बरेच कागद असतात, या लग्नाच्या आलेल्या पत्रिका असतात, या लग्नाच्या पत्रिकेचे सुद्धा आपल्याला गिफ्ट लिफाफे तयार करता येतात. तर हे घरच्या घरीसुद्धा तुम्हाला बसून हे व्यवसाय करता येतील. त्यानंतर एक कोकोनट आर्ट आहे. त्यामध्ये नारळ, जो मोठ्या प्रमाणात नारळ आपण हा वापरतो, नारळ फोडतो, ह्या नारळापासून सुद्धा आपल्याला कोकोनट आर्टपासून सुद्धा शोभेच्या वस्तू, फ्लॉवर पॉट, पेन स्टँड वगैरे हे सर्व तयार करता येतील. बांबू आर्टपासून सुद्धा ज्या छोट्या वस्तू आहेत हे सुद्धा आपल्याला बचत गटांना तयार करता येईल. लाकूड कला आहे, या शेणापासून वस्तू निर्मिती आहे. आता आपल्याला माहीत असेल शेण हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातसुद्धा उपलब्ध होतो. त्यापासून आता मूर्त्या, धूप, अगरबत्ती, मोमेंटो, घड्याळ हे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. म्हणजे शेणापासून आणि वेस्ट पेपर
वेस्ट कागदापासून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये ह्या वस्तू तयार केल्या जातात आणि जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये आपण ह्या वस्तू विकत असतो आणि या माध्यमातून उत्पन्न कमवू शकतो. मला असं सांगणं आहे की ह्या ज्या सर्व मी सांगितलं पेपर आर्ट्स, कोकोनट आर्ट, आम्ही आता जो पिक्चर फिल्म दाखवली एक आधार सिटी लायलीहूड सेंटरचे, शहर उपजीविका केंद्राचे, आमच्यामध्ये एक एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत जे आम्ही महिला बचत गटांना ह्या पद्धतीचे ट्रेनिंग देतो आणि ज्यांच्याकडे जशी जशी स्किल असेल त्या त्या पद्धतीचं त्यांच्याकडून तो प्रोडक्शन तयार करून त्या आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आम्ही विक्री करत असतो. इथे उपस्थित ज्या काही महिला असतील महानगरपालिकेच्या, आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा या पद्धतीचा पूर्ण सेटअप तयार झालेला आहे. CLC सुद्धा त्या ठिकाणी आहे. आधार शहर उपजीविका केंद्र हे बर्डीला आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर जवळपास 117 ALF आहेत आणि 4 CLF आहेत. मला असं म्हणणं आहे सांगणं आहे या निमित्ताने की व्यासपीठ, बाजारपेठ मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. म्हणजे अभियान खूप मदत करते आहे, शासनसुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. मला असं वाटतं की सर्व महिला बचत गटांनी आपले जे सुप्त गुण असतील, जे कला असतील ते शोधावं आणि त्या पद्धतीचं आपण योगदान द्यावं. म्हणजे त्या माध्यमातून आपण कुटुंबालासुद्धा एक चांगलं योगदान देऊ शकतो आणि एक मुख्य बाजारपेठ तयार झालेलीच आहे. तर त्या माध्यमातून ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला विक्री करता येतील मोठ्या प्रमाणामध्ये. एक आता आधार शहर उपजीविका केंद्र म्हणजे जो मार्केट जो बेस आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आपल्याला कर्ज तर मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या खूप योजना आहेत. CMEGP आहे, PMEGP आहे, PMFME आहे आणि त्यानंतर आमची DNULM जो नॅशनल अर्बन लायलीहूड मिशन हे सुद्धा आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटांना आणि इंडिव्हिज्युअल लाभार्थ्यांना कर्ज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत आणि त्या माध्यमातून काही प्रोडक्शन बचत गट जे काही स्किल असतील त्या माध्यमातून ते प्रोडक्शन तयार करू शकतील. पण आता प्रोडक्शन तयार केल्यानंतर समोर काय, पुढे काय, हा एक प्रश्न तयार होतो. तर आता थांबायचं नाही ना घाबरायचं नाही, कारण की या DNULM अंतर्गत प्रत्येक सिटीमध्ये शहर उपजीविका केंद्र तयार झालेलं आहे आणि त्या शहर उपजीविका केंद्रामध्ये तुम्ही तयार केलेला प्रोडक्शन हा त्या माध्यमातून विक्री केलं जाईल. नागपूरमध्ये सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही महानगरपालिका आणि नगरपरिषदा असतील त्या डिस्ट्रिक्ट प्लेसमधून हा संपूर्ण प्रॉडक्ट विक्री केला जाईल. म्हणून आता आपण त्या आधार शहर उपजीविका केंद्र, उपजीविका केंद्राच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यामध्ये आपण ज्या शहरातले जे लाभार्थी असतील प्रोडक्शन आणि सर्व्हिस सेक्टरच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध करून देतो. त्यामध्ये प्रोडक्शनमध्ये पाहिलं तर गटांच्या माध्यमातून या इंडिव्हिज्युअल जे काही बेनिफिशरी असतील त्या माध्यमातून जे काही प्रोडक्शन तयार केलं जाते त्यांना एक मुख्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम त्या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आपण करत असतो. त्यामध्ये जे काही उद्योजक महिला असतील त्यांची सर्वप्रथम नोंदणी करायची, त्यांच्या प्रॉडक्टची नोंदणी करतो आणि तो संपूर्ण प्रॉडक्ट त्या सेंटरच्या माध्यमातून म्हणजे त्या महिलांना अथवा त्या बचत गटाला तर प्रॉडक्ट विकायला थांबायची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी CLCचं पूर्ण सेटअप आहे, ते सर्व विक्री करतात. फक्त आपल्याला प्रॉडक्ट तयार करणे आणि तो प्रॉडक्ट त्या ठिकाणी नेऊन ठेवणे, मग तिथूनच तो विक्री केला जातो. आपण हे जे काही प्रोडक्शनवाले बचत गट असतील, या महिला असतील, या इंडिव्हिज्युअल लाभार्थी असतील, यांना आपण पॅकेजिंग, लेबलिंग याकरतासुद्धा मदत करतो. कारण की प्रोडक्शन तयार करणे म्हणजे आपली ते गुणवत्तासुद्धा आपल्याला त्या प्रोडक्शनची टिकवून ठेवावं लागेल, पॅकेजिंगची ठेवावं लागेल. तर त्याकरता या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना त्या पद्धतीची ट्रेनिंग देतो, जेणेकरून जे काही छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, महिला आहेत, जे काही काम करतात त्यांच्या प्रोडक्शनला चांगलं मार्केट मिळालं पाहिजे, चांगली पॅकेजिंग झाली पाहिजेत, हा सुद्धा प्रयत्न त्या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर ज्या काही बचत गटाला कच्च्या मालाची आवश्यकता असेल तर कच्चा माल पुरवठासुद्धा या आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आपण करत असतो. आपण यानंतर पाहिलं की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ई-कॉमर्स साईटवर जो सेलर अकाउंट ओपन करून या साईटवर सुद्धा आपण हा बचत गटाचा प्रोडक्शन जो काही इंडिव्हिज्युअल बेनिफिशरी तयार केला प्रोडक्शनसुद्धा विक्री करता आपण ठेवलेला आहे. हा झाला एक उत्पादित सेक्टरमध्ये ज्या काही सुविधा शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होते ते. एक दुसरा पार्ट अजून आहे की सर्व्हिस सेक्टरच्या सुविधा. सर्व्हिस सेक्टरच्या सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आपण त्या शहरातील नागरिकांना देत असतो. कारण की बरेच बचत गट, मोठ्या प्रमाणात बचत गट आपल्या अभियानासोबत जुळलेले आहेत आणि अभियानासोबत जुळल्यानंतर, बचत गट जुळल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारीसुद्धा आपल्या अभियानावर येते. अशा पद्धतीने ज्या काही कुटुंबामध्ये जे काही स्किल लाभार्थी असतील तर त्यांची नोंदसुद्धा त्या CLCमध्ये केली जाते, शहर उपजीविका केंद्रामध्ये केलं जाते आणि त्या सर्वांच्या जे काही सुविधा देत असतील, त्यांचे पती असो, त्यांचे मुलं असो, त्यांचीसुद्धा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ सुरक्षा जे गार्ड असतील ते, सुतारकाम, बांधकाम, नळकाम, विद्युत काम, हेल्थ केअर, घरगुती काम करणारे मजूर,
ह्या सर्वांचे जे कोणी सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध करून देणारे जे काही लाभार्थी असतील ह्या सर्वांची नोंद या CLCमध्ये केली जाते आणि नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना हे सर्व सेक्टरच्या सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातो. आता हा संपूर्ण जो सिटी लेवल फेडरेशन आहे, आपण जेव्हा पाहिलं शहर उपजीविका केंद्र, हा संपूर्ण शहर उपजीविका केंद्राचं मॉनिटरिंग म्हणजे त्याच्या व्यवस्थापनाचं काम आपण जे बचत गटाच्या ज्या पायऱ्या बघितल्या आता याआधी 2 वक्त्यांकडून आमच्या सरांकडून सुद्धा, तर त्यामध्ये पहिले सर्वप्रथम बचत गट आहे. संपूर्ण बचत गट 15 ते 20 बचत गटाचे संघटन, त्याच्या आपण वस्ती पातळीवर वस्ती स्तर संघ तयार करतो आणि शहरामध्ये जेवढे काही वस्ती स्तर संघ असतील त्याचा एक शहर स्तर संघ तयार करतो. म्हणजे एक बचत गटाचे एक मेकॅनिझम आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे टप्प्याटप्प्याने. म्हणजे बचत गट फक्त एक त्या लेवलवर फक्त एक बचत गट म्हणून त्यांना थांबवलं नाही, तर त्याच्या संघटनामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये त्या बचत गटाचे मोठ्या प्रमाणात रूपांतर केलेले आहेत, जेणेकरून त्या संपूर्ण बचत गटातील कुटुंबांना या त्या वस्तीतील संपूर्ण नागरिकांना ज्या काही आवश्यक गरजा असतील, ज्या अडचणी असतील ते त्या आपल्याला त्या फेडरेशनच्या त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल. त्या फेडरेशनला अनुदानसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तो फेडरेशन फक्त मार्गदर्शन आणि त्यांना शासकीय योजनांचंच काम नाही, तर त्यांना अनुदान दिलं तर त्यांना अर्थपुरवठासुद्धा तो फेडरेशन मोठ्या प्रमाणात करत आहेत. आज जर आमचं पाहिलं, मी जे मगाशी जे फिल्म पाहिली आपण, त्या आधार शहर उपजीविका केंद्राचं आमचं टर्नओव्हरच जवळपास 40 ते 45 लाख रुपये आहे वर्षाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फेडरेशन जे आहे CLF आणि CLC हे मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांचं उत्पन्न कमवत लागलेले आहेत आणि तो जो उत्पन्न आहे तो आपण त्या बचत गटाचा जो प्रॉफिट आहे त्या बचत गटाच्या स्किल ट्रेनिंगवर आपण तो खर्च करतो. म्हणजे जे काही बचत गट तयार असतील त्यांच्यामधल्या स्किल शोधाच्या आणि त्यांनाच काहीतरी ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्याचमधून काहीतरी उद्योजक तयार करायचे, हा एक महत्त्वपूर्ण काम आपण त्या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून करत आहोत. आपण त्यानंतर पाहिलं की विविध सेक्टरच्या सुविधा जे म्हटलं मी, त्यामध्ये सुविधा केंद्र आहेत, आधार केंद्र आहेत, सेतू केंद्र आहेत, समुदाय सेवा केंद्र आहेत, ह्यासुद्धा सेवा आपण त्या ठिकाणून उपलब्ध करत असतो. म्हणजे आधार शहर उपजीविका केंद्र म्हणजे एक त्या शहराचं आणि एक NLM अभियानाचं एक हक्काचं व्यासपीठ आणि बाजारपेठ आपण त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आपण जेवढ्या काही शासकीय योजना असतील त्या संपूर्ण शासकीय योजना एकत्रित केल्यात आणि एक केंद्रीभूत त्या शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट करत आहोत. आमच्या इथे NLM अभियानाच्या माध्यमातून आपण सांगितलं की बचत गट, त्यानंतर वस्तीसर संघ आणि त्यानंतर शहरसर संघ. आज फक्त बचत गटांना एकदा मीटिंग कसं घ्यायचं या थोडेसे जे प्रशिक्षण द्यायचे आणि बचत गटाला सोडून द्यायचं असं होणार नाही. आता बचत गटाला कायमस्वरूपी मदत करणारी यंत्रणा आपल्याला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये प्रत्येक जो वस्तीसर संघ आहे त्या वस्तीसर संघाच्या तुलनेत आपण प्रत्येक ठिकाणी एक CRP आपण नियुक्त केलेली आहे, कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स. म्हणजे त्याचं महत्त्वाचं काम असं राहील का त्या शहरी वस्तीस्तरीय संघाकडून वस्तीतील शहरी गरीब कुटुंबांना, बचत गटातील सदस्यांना त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या अडचणीचा शोध घेणे, हे सर्व काम त्या CRPच्या माध्यमातून करत असते. म्हणजे शहरातील कुठलाही गरीब कृपया सर्व महिला सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी कृपया उठू नये. प्रमुख अतिथींचे या ठिकाणी आगमन झालेले आहेत. प्लीज जे सर्व ज्या महिला त्या पेंडॉलकडे चाललेत, ते प्रदर्शनीकडे चालले, त्यांनी कृपया पहिले आसनस्थ व्हावे आणि कार्यक्रम संपल्यानंतर कृपया जावे. कृपया जे काही व्हॉलेंटियर स्वयंसेवक असतील त्यांनी कृपया त्या महिलांना त्यांच्या जागी बसवावे. कृपया सर्व महिलांनी बसून घ्यावं. आदरणीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ते लगेच थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्याकडे CRP नियुक्त झालेले आहेत प्रत्येक वस्तीसर संघाच्या माध्यमातून. म्हणजे एखाद्या वस्तीमध्ये जर का आपल्याकडे 20 बचत गट या 25 बचत गट असेल आणि त्याचा एक वस्तीसर संघ असेल, त्या वस्तीसर संघाकरता एक CRP कम्युनिटी रिसोर्स पर्सन आपण नियुक्त केली आहे. तिचा महत्त्वपूर्ण रोल असा आहे की कुठलाही लाभार्थी, त्या वस्तीमधील कुठलाही लाभार्थी कुठल्याही योजनेपासून वंचित राहता कामा नये. त्यांच्या अडचणीचा शोध घेणे आणि त्यांना त्या पद्धतीच्या योजनांची माहिती उपलब्ध करून देणे. त्यानंतर ज्या काही शासकीय योजना येतात
पण ज्या काही बचत गटाच्या मासिक मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये उपस्थित राहणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचा लेखे अद्ययावत आहेत की नाही ते चेक करणे आणि त्यांच्या गरजा शोधणे. म्हणजे महत्त्वपूर्ण असं आहे की आपण एकदा बचत गट तयार केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं म्हणजे झालं नाही, कारण की गरजा अडचणी ह्या कधी पण उत्पन्न होऊ शकतात. तर अशा गरजा अडचणींचा शोध घेणे आणि त्यावर त्यांना मार्गदर्शन करणे, योग्य जो प्लॅटफॉर्म आहे शासनाचा, या शासनाच्या योजना आहेत तो तिथपर्यंत त्या अडचणींना आणणे आणि त्यांना कायमस्वरूपी मदत करणे, याकरता आपण CRPची सुद्धा नियुक्ती केलेली आहेत. म्हणजे असं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3,500 कम्युनिटी रिसोर्स पर्सन या अभियानांतर्गत काम करत आहेत. म्हणजे त्या अभियानाची यंत्रणा तर आहेच, म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, समुदाय संघटक हे सर्व आहेतच, पण CRP म्हणून एक 3,500 जो महिला वर्ग आहे, जो बचत गटातीलच जे ॲक्टिव्ह महिला आहे, जी स्वच्छेने काम करू इच्छिते, त्याच्यासुद्धा आपण या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे. म्हणजे या अभियानांतर्गत जी महत्त्वाकांक्षी योजना मी म्हटलं, म्हणजे एखादा लाभार्थी जर आपण तयार केलं, बचत गट तयार केलं, तर त्याला कायमस्वरूपी जेव्हा कधी जे काही अडचणी येतील त्यांचा अडचणीवर उपाययोजना म्हणून आपण एक मेकॅनिझम या योजनेच्या माध्यमातून खूप मोठा या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून जे शहरी गरीब कुटुंब आहेत त्यांच्या आपण आर्थिक व सामाजिक दर्जा कसा उंचावेल याकरता आपण तयार करतो. बचत गट वस्तीमध्ये बचत गट तयार करतो, बचत गटाचे संघटन तयार करतो आणि बचत गटाचे संघटनानंतर त्यांचे सिटी लेवल फेडरेशनमध्ये रूपांतर करतो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बचत गटाचे जाळे आणि जाळे तयार झालेले आहेत आणि ह्या संपूर्ण बचत गटांना संघटनामध्ये आणि संस्थेमध्ये आपण रूपांतर केलेले आहेत. त्यानंतर स्वयंरोजगारासाठी पतपुरवठा आपण या योजनेअंतर्गत करत असतो. कौशल्य वृद्धी करतो, पथविक्रेत्यांना प्रशिक्षण आणि पतपुरवठा सुद्धा देत असतो. तर अशा माध्यमातून आपण जर DNLMच्या माध्यमातून जर विचार करत असाल तर आपण स्वयंरोजगार या घटकांतर्गत आपण 2 लक्षपर्यंत त्यांना व्यक्तिगत व्यवसाय करता आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य देतो लाभार्थ्यांना आणि त्यामध्ये 7% अबाव सबसिडी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करतो. आणि ही जी सबसिडी आहे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत असते. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी हा सर्व नियोजन आपल्या NLM अभियानात केलेलं आहे. बचत गटाला इन्स्टंट कर्ज अर्थसहाय्य आपण या योजने माध्यमातून देत असतो, बँक लिंकेजच्या माध्यमातून. तर मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा या ठिकाणून पैसा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत. पैसा जर उपलब्ध झाला तर त्यांना छोट्या मोठ्या अडचणी त्या बचत गटात असतील या छोटे मोठे व्यवसाय असतील त्याला त्यांना मदत करता येईल, हातभार लावता येईल. तर अशा पद्धतीचं खूप मोठं मेकॅनिझम अर्थपुरवठ्याचा या ठिकाणी आहे. आपण PMFE पण योजना पाहिली तर या सर्व योजनेमधून संपूर्ण जे शहरी गरीब लाभार्थी आहेत यांचं संगोपन कसं करणं, त्यांना उपजीविका अधिकाधिक संधी कशा तयार करून देतो आपण, हे सर्व या ठिकाणाहून आपण करत असतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंत्री महोदय, माननीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याच्या बालविकास मंत्री माननीय आदितीजी तटकरे, तसेच मंचावर उपस्थित इतर सन्माननीय सदस्य, तसेच आपण सर्व उपस्थित बचत गटाच्या महिला, मी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आपल्या इथे सर्वांना अभिवादन करतो. महानगरपालिकेतर्फे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान या माध्यमातून जे बचत गटांचं कार्य चालतं त्यासाठीचा जो आज हा सेमिनार आहे याच्या समारोपीय प्रास्ताविकास सुरुवात करतो. आजची जी राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान आहे तर ही मुळात 1997ला स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना म्हणून सुरुवात झालेली होती. त्या योजनेचे उद्दिष्ट शहरी दारिद्र्याचे निर्मूलन करणे, कौशल्य विकास करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, बेघरांना निवाऱ्याच्या सोयी उपलब्ध करून देणे, तसेच नागरी भागातील फेरीवाल्यांच्या समस्यांचे निराकरण करणे असे उद्दिष्ट होते. 2014ला त्या योजनेत एक कालानुरूप सुयोग्य बदल करून त्या योजनेचे नामकरण राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान म्हणून करण्यात आले.
या योजनेत शहरी भागातील महिलांना संघटित करून त्यांचे बचत गट स्थापन करून कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा एक उद्दिष्ट आहे. त्याद्वारे नागपूर शहरात आज 3007 बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकी 2600 बचत गट पूर्णतः आजही ॲक्टिव्ह आहेत. या माध्यमातून जवळपास नागपूर शहरात 31,000 महिलांचं संघटन उभं झालेलं आहे. या सर्व बचत गटांची एकूण बचत ही जवळजवळ वार्षिक 5,20,00,000 रुपये होत असते. तसेच या बचत गटांना दरवर्षी म्हणजे मागच्या 2022-23 या वर्षात जवळजवळ 31 कोटी रुपयाचं आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे. यातील काही बचत गट असे आहेत की जे फ्लिपकार्ट तसेच ॲमेझॉनद्वारे आपले उत्पादनाची विक्री करतात. तसेच बचत गटांना सर्वात जास्त आपले उत्पादन विक्री करण्यासाठीचाच व्यासपीठ उपलब्ध नसते. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो. पण यासारख्या ॲग्रोव्हिजनसारख्या माध्यमातून बचत गटांना आज खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. आपलं उत्पादन बऱ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. दीनदयाल अंत्योदय योजना या योजनेचाच एक दुसरा घटक वैयक्तिक कर्जाचा आहे, ज्यामधून 7% फक्त व्याजदराने कर्ज उपलब्ध होतं. उरलेलं व्याज शासन अनुदानाच्या माध्यमातून आपणास एक लाभ मिळवून देतं. तसेच नागरी पथ विक्रेता जी आहे हा जो घटक आहे, या घटकाच्या माध्यमातून शहरातील नागरी पथविक्रेत्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना जागा उपलब्ध करून देणे, त्यांची समिती स्थापन करणे, तसेच त्यांच्या ज्या बाकीचे कौशल्य विकास देणे, सोबतच त्यांना कर्ज मिळवून देणे. त्यासाठी एक वेगळी योजना म्हणून PM स्वनिधी आहे. त्या माध्यमातून आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. नागपूर शहरात आतापर्यंत जवळपास 32,000 लोकांना आपण कर्ज दिलेलं आहे. त्यानंतर पुढील घटक आहे या योजनेचा बेघरांना निवारा उपलब्ध करून देणे. नागपूर महानगरपालिकेमार्फत आज 250 लोकांच्या क्षमतेचे 5 बेघर निवारे चालवतं. त्यामध्ये आजच्या घडीला म्हणजे आजच्या तारखेला 216 लोक आजही वास्तव्यास आहे. तर अशा प्रकारे नागरी शहरी उपजीविका अभियानाद्वारे शहरी लोकांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी शासनाद्वारे प्रयत्न करण्यात येतो. तसेच नागरी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून महिला सबलीकरणाचे शासनाचे जे अंतिम ध्येय आहे त्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. मी माझे थोडक्यात प्रास्ताविक इथेच थांबवितो. धन्यवाद. मला वाटते थोडा पाऊस येतो आहे, आपण आतमध्ये अकोमोडेट होऊन जावं. प्रास्ताविक तर छान झालं. रामदास स्वामींनी म्हटलंय ना, आपण अशी जे जे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. याचाच पुढचा टप्पा म्हणजे आपण या बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही शंका असतात, अडचणी असतात, त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं हे सांगणारी 2 पुस्तकं आज इथे प्रकाशित होणार आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे स्वयंसिद्धा, स्वयंसहाय्यता महिला बचत गटांकरता. त्याच्यामध्ये योजनांची माहिती दिलेली आहे. मी गडकरी सरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. दुसरं आहे ना, हो आहे ना. ते गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये तयार झालं आहे. अच्छा, कुठलं दुसरं दुसरं योजनांची माहिती. हां, आणि मला सांगायला आनंद होतोय की हे पुस्तक गडकरी सरांच्या ऑफिसमधनं प्रकाशित झालेलं आहे. आता दुसरं पुस्तक आहे डॉक्टर रंजन वानखेडे सरांनी लिहिलेलं स्वयंसहाय्य बचत गटाद्वारे महिलांचं सक्षमीकरण. कृपया महिलांनी बसून घ्यावं
कारण सभागृहातल्या महिलांनी सर्व बसून घ्यावं, सगळ्यांनाच कार्यक्रम बघणं सोयीचं होईल. कारण याच्यानंतर तुमच्याचपैकी काही महिला ज्या छोट्यातनं सुरू करून आता मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेल्या आहेत, काही यश मिळालेलं आहे, अशा काही महिलांचा सत्कार इथे होणार आहे. त्यांची थोडक्यात माहिती आहे तुम्हाला इथे AV-वरती बघायला मिळणार आहे. पहिला महिला बचत गट आहे आत्मनिर्भर महिला बचत गट. नाव पावसाच्या आवाजापेक्षा टाळ्यांचा आवाज मोठा पाहिजेच. त्यानंतर आत्मनिर्भर महिला बचत गट. सुखाचे परिणाम प्रत्येकासाठी, प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी वेगवेगळे असतात. ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशा कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळणं म्हणजेच सुख, नाही का? अशा कुटुंबांमध्ये सुख पेरण्याचं कार्य नागपूर महानगरपालिकेनं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या अंतर्गत केलाय. प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही आयुष्यात गोडवा शोधण्याचा प्रयत्न कसोशीनं करत असते. नागपूर महानगरपालिकेनं मधाच्या रूपात हा गोडवा तिच्या आयुष्यात पेरलाय. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर स्वयंसहायता बचत गटाची स्थापना करण्यात आली. आवश्यक कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर त्यांना ग्रामोद्योगानं 5 लाख रुपयांचं साहित्य देखील पुरवलं. एवढंच नव्हे तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचं बीज भांडवल देखील पुरवलं. सोबतच उपजीविका अभियानाअंतर्गत व्यवसायासाठी पहिल्या वर्षी 1 लाख रुपयांचं कर्जही उपलब्ध करून देण्यात आलं. व्यवसायाला नवा आयाम देत मधशुद्धीकरण प्रक्रिया सुरू केली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मधाला शहदामृत हे नाव दिलं. आज हे शहदामृत शहरातच नव्हे तर शहराबाहेरही मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहे. आज घडीला बचत गटामार्फत महिन्याकाठी 1000 किलो शहदामृताचं उत्पादन घेतलं जात आहे. मधुमक्षिका पालनातील विशेष कामगिरीसाठी खादी ग्राम उद्योगानं आत्मनिर्भर स्वयंसहायता महिला बचत गटाला राज्य पातळीवरचा प्रथम पुरस्कारही प्रदान केलाय. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान खऱ्या अर्थानं दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारं आणि त्यांच्या आयुष्यात मधुरता पेरणारं ठरलंय. मधाचा गोड व्यवसाय करणाऱ्या या सगळ्या महिलांचं आपण स्वागत करायला पाहिजे ना, कौतुक करायला पाहिजे. वर्तमानात अनेक कुटुंबात घराचा आर्थिक गडा व्यवस्थित चालावा या अनुषंगाने पुरुषांसोबतच स्त्री ही नोकरी करत असल्याचं आढळून येतं. या स्त्रियांच्या हातालाही प्रगतीचे पंख फुटावे म्हणून नागपूर महानगरपालिकेनं त्यांच्यातील परंपरागत गुणांनाच वाव देण्याचं नियोजन केलं. त्याच नियोजनाचा एक भाग म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय पुढचं बचत गट आहे राधिका महिला बचत गट. नागरी उपजीविका अभियानाच्या अंतर्गत 2014 मध्ये 10 महिला एकत्र आल्या आणि राधिका महिला बचत गटाची स्थापना केली. विधिवत प्रशिक्षणानंतर मिळालेल्या फिरत्या निधीच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकीनं स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांना अपेक्षित यश काही मिळत नव्हतं. शेवटी त्यांनी तोच व्यवसाय एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगानं त्यांनी बँक लिंकेज मार्फत समूह कर्ज मिळवलं आणि व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी बचत गटानं मशीन विकत घेतली. त्याद्वारे पापड, कुरुड्या, सांडई, वड्या, शेवया, सरगुंडे आदी विविध वस्तूंचं प्रोडक्शन वाढवलं आणि सोनचिरैया उपजीविका केंद्राकडे पाठवण्यास सुरुवात केली. व्यवसाय वाढला
आणि आज वर्षाला 2 लाख रुपये शुद्ध नफा बचत गटाला होत आहे. प्रत्येक महिलेला 10 ते 15 हजार रुपये महिन्याकाठी प्राप्त होत आहेत. पैसा हाताला लागत असल्यानं त्या आणखी प्रोत्साहित झाल्या आहेत. आज बचत गटातील महिला उद्योजिका म्हणून त्या मानानं जगत आहेत. ही वाटचाल आहे उन्नतीची, नव्या युगातील महिला उद्योजिकांच्या भरारीची. दुसरा बचत गट आहे भवानी महिला बचत गट. आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर चव आणणाऱ्या मसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या. टाळ्या विसरल्या. वर्तमानात अनेक कुटुंबात घराचा आर्थिक गडा व्यवस्थित चालावा या अनुषंगाने पुरुषांसोबतच स्त्री ही नोकरी करत असल्याचं आढळून येतं. असं असतानाही बऱ्याच कुटुंबात स्त्री आजही गृहिणी म्हणूनच दिसून येते. या स्त्रियांच्या हातालाही प्रगतीचे पंख फुटावे म्हणून नागपूर महानगरपालिकेनं त्यांच्यातील परंपरागत गुणांनाच वाव देण्याचं नियोजन केलं. त्याच नियोजनाचा एक भाग म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या अंतर्गत 2014 मध्ये 10 महिला एकत्र आल्या आणि राधिका महिला बचत गटाची स्थापना केली. विधिवत प्रशिक्षणानंतर मिळालेल्या फिरत्या निधीच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकीनं स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांना अपेक्षित यश काही मिळत नव्हतं. शेवटी त्यांनी तोच व्यवसाय एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगानं त्यांनी बँक लिंकेज मार्फत समूह कर्ज मिळवलं आणि व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी बचत गटानं मशीन विकत घेतली. त्याद्वारे पापड, कुरुड्या, सांडई, वड्या, शेवया, सरगुंडे आदी विविध वस्तूंचं प्रोडक्शन वाढवलं आणि सोनचिरैया उपजीविका केंद्राकडे पाठवण्यास सुरुवात केली. व्यवसाय वाढला आणि आज वर्षाला 2 लाख रुपये शुद्ध नफा बचत गटाला होत आहे. प्रत्येक महिलेला 10 ते 15 हजार रुपये महिन्याकाठी प्राप्त होत आहेत. पैसा हाताला लागत असल्यानं त्या आणखी प्रोत्साहित झाल्या आहेत. आज बचत गटातील महिला उद्योजिका म्हणून त्या मानानं जगत आहेत. ही वाटचाल आहे उन्नतीची, नव्या युगातील महिला उद्योजिकांच्या भरारीची. आता यानंतर आपण बघतोय भूमिका महिला बचत गटाची एक फिल्म. भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हटलं जातं. तिच्यापासून मिळणाऱ्या सर्व वस्तूंना अनन्यसाधारण असं महत्व आहे. वर्तमानातील आरोग्यविषयक संकटांच्या पार्श्वभूमीवर पंचगव्यांपासून निर्मित वस्तूंचीही मागणी प्रचंड वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेनं अशा वस्तू तयार करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. या माध्यमातूनच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून भूमिका महिला बचत गटाची मग स्थापना करण्यात आली. 7 महिला सदस्य असलेल्या या गटाचं नेतृत्व मीना गुरव करतात. किमान 4-2 महिलांना घर बसल्या काम मिळावं या हेतून या बचत गटाची स्थापना झाली. या महिलांना कसं उद्युक्त करता येईल, त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल यावरच विचारमंथन सुरू असताना गोधन आणि पंचगव्यांच्या वस्तूंची निर्मितीची त्यांना माहिती मिळाली. या वस्तूंच्या निर्मितीचं प्रशिक्षणही मग गटानं घेतलं. प्रशिक्षणानंतर 3 महिन्यांनी बचत गटाला 10,000 रुपयांचा फिरता निधी प्राप्त झाला. जागा नसल्यानं सद्यस्थितीत महिला घरूनच काम करण्यावर भर देत आहेत. शेण, गोमूत्र आणि पंचगव्यापासून वस्तूंच्या निर्मितीवर सध्या भर देत असून शेणकांडी, गोवऱ्या, हवणकांडी, परफ्यूम कप, लोभान आदी वस्तूंची निर्मिती या गटाद्वारे करण्यात येते. आता तर त्यांना बँक लिंकेजेसच्या माध्यमातून कर्जही उपलब्ध झालंय. टप्प्याटप्प्यातून कर्जातून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग करत गटानं आपल्या व्यवसायाला अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न केला. सोनचिरैया उपजीविका केंद्राच्या माध्यमातून त्याला प्रचंड मागणीही प्राप्त झाली. एकंदरीतच आरोग्यदायी आणि वातावरणाला शुद्ध ठेवणाऱ्या
शेण, गोमूत्र आणि पंचगव्यांपासून निर्मित वस्तूंच्या व्यवसायात भूमिका महिला बचत गट आज अग्रेसर होतोय, ही वाखाणण्यासारखीच बाब. आणि आता शेवटची आणखी एक फिल्म आहे, स्नेहल महिला बचत गट, महाराष्ट्रीयन नऊवारी साडी शिवणाऱ्या. साधारणतः शहरी भागातील गृहिणींना शिवणकाम करण्याचा छंद असतो. मात्र विधिवत प्रशिक्षण नसल्यानं आणि शिवण यंत्र खरेदी करण्यात आर्थिक अडचण असल्यानं त्यांचा हा छंद मागे पडतो. असाच छंद असलेल्या महिलांना आधार दिला नागपूर महानगरपालिकेनं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून या महिलांनी 2017 मध्ये स्नेहल महिला बचत गटाची स्थापना केली. या महिलांनी सोनचिरैया उपजीविका केंद्रात शिवणकामाचं प्रशिक्षण घेतलं. 3-4 महिन्यांनी बचत गटाला फिरता निधी म्हणून 10,000 रुपयाची मदत मिळाली. हा निधी एकमेकात वाटप न करता त्यांनी याच निधीतून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक से भले 10 हा विचार त्यांनी पक्का केला आणि शिवण यंत्र, प्रेस खरेदी करून व्यवसायास सुरुवात केली. गटातील सर्व महिलांनी मिळून पातळ, पेटीकोट, ब्लाऊज आदी शिवण्यास सुरुवात केली. व्यवसायाला कलाटणी मिळायला लागली आणि त्यांनी पुन्हा 2 लाख रुपयाचे कर्ज उचलले. या कर्जातून त्यांनी कापड खरेदी केले. या कापडाद्वारे तयार करण्यात आलेले पातळ सलवार, ब्लाऊज, पेटीकोट इत्यादींचा विक्रीचा स्टॉल त्यांनी रेशीमबाग इथं भरलेल्या प्रदर्शनात लावला. तेथून त्यांना भक्कम लाभ झाला आणि नंतर अनेक ठिकाणी स्टॉल लावण्यास सुरुवात केली. सोनचिरैया उपजीविका केंद्रातून त्यांच्या उत्पादनाला चांगला वाव मिळतो आहे. त्यांच्या या कार्यासाठी महानगरपालिकेच्या महापौरांनीही त्यांचा सत्कार केला. अनेक संस्थांकडून त्यांच्या मालाला प्रचंड मागणी सुद्धा आहे. त्यातून बचत गटाच्या पातळांना प्रचंड मागणी मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव तर मिळालाच, सोबतच त्या आर्थिकदृष्ट्या बळकट झाल्या आणि यातून निर्माण झाल्या नव्या युगातील नव्या उद्योजिका. भूमिका महिला गटाच्या मी महिलांना याची विनंती करते. कामधेनू असं का म्हणतात गाईला, तर कुठलीच गोष्ट वाया जात नाही. तर शेणापासून सुद्धा चांगलं काहीतरी उत्पादन निघू शकतं आणि त्याचा व्यवसाय होऊ शकतो, याची यातनं नक्की जाणीव होते. सांगते ना. या निमित्ताने मला आणखीन एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की गडकरी सर फक्त बोलून थांबत नाहीत, तर मी मगाशी म्हटलं तसं प्रोत्साहनालाही ते तेवढेच पुढे असतात. आणि त्याचाच एक उदाहरण म्हणजे या वेळच्या ॲग्रोव्हिजनच्या या प्रदर्शनामध्ये बचत गटाच्या 70 गटांसाठी स्टॉल्स त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिलेत. पुढचा महिला गट आहे स्नेहल महिला बचत गट. नऊवारी साडी नेसायची म्हणजे लोकांना, मुलींना संकट वाटायचं पूर्वी, पण ते सहज सोपं केलंय ते ह्या आपल्या बचत गटाने. आपली संस्कृती खूप छान आहे, पण कधी कधी ना एक डोक्यामध्ये अडचण असते. ह्या सगळ्या अडचणी ह्यांनी सगळ्या सोप्या करून टाकल्यात. आणि आता सगळेजणी आपण बघतो की जेवढ्या 5 वारी साड्या दिसतात, जेवढे घागरे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त कार्यामध्ये 9 वारी साड्या नेसलेल्या बघायला मिळतात. आणि म्हणूनच आपण आपलं पण कौतुक करून घ्यायचं असतं, मोठ्यांदा टाळ्या वाजवून. ॲग्रोव्हिजनच्या वतीने बचत गटातील महिलांना आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिर आणि त्याचबरोबर याच्या समारोप समारंभानिमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचंच एक आदरयुक्त आणि लाडकं नेतृत्व आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार प्रतापदादा अडसूळ, ॲग्रोव्हिजन आयोजन समितीचे सन्मान्य सुधाकरजी इंगोळे,
ॲग्रोव्हिजन आयोजक समितीचे रमेश इमानकर, बोर्डीकरजी, उपसचिव मिनिस्ट्रीचे प्रतिनिधी या ठिकाणी, उपसचिव माननीय आशिषजी बागडे, या ठिकाणी उपस्थित असणारे नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त विशालजी वाघ, राज्य व्यवस्थापक NULMचे निलेशजी डांगे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे NULMचे प्रवीणजी पाडोळे, श्रीमती अश्विनीताई, सन्मान कल्याण अधिकारी रंजनाताई, विभागीय समन्वयक माविमच्या, आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य मान्यवर, पत्रकार आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनींनो, मी आदरणीय गडकरी साहेबांचे आणि ॲग्रोव्हिजनच्या आयोजन समितीचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की आपण ह्या समारोप सत्रामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली. खरं तर हे आपल्या आयोजनाचं 14वं वर्ष आहे आणि आदरणीय गडकरी साहेब यायच्या आधीच आम्हाला सगळ्यांनाच किंवा मला स्वतःहून जवळून ह्या ॲग्रोव्हिजनच्या मागची जी दूरदृष्टी आहे ती थोडक्यात अनुभवायला मिळाली. आम्ही जवळपास साहेब आपण यायच्या आधी जितके स्टॉल्स या ठिकाणी उभारलेले आहेत हे सगळेच पाहायला मिळाले आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपलं असणारे व्हिजनही त्या निमित्ताने जवळून अनुभवायला मिळालं. आदरणीय खासदार माझे वडील तटकरे साहेबांच्याकडून तर अनेकदा मला आपल्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी त्यांचे असणारे अनुभव ऐकायला मिळाले. मलाही मधल्या कालावधीमध्ये राज्यमंत्री असताना, रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असताना अनेकदा आपल्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पण आज इथे येऊन खऱ्या अर्थानं एका बाजूला आपल्या खात्याचा असणारा संबंध कारभार, बाकी इतर सगळे असणारे राजकीय सामाजिक कामकाज व्याप, या सगळ्यातून खऱ्या अर्थानं एक विजनरी लीडर कसा असावं याचं एक उदाहरण त्यानिमित्ताने पाहायला मिळालं. मी स्वतःला या निमित्ताने भाग्यशाली समजते कारण आम्ही हे संपूर्ण परिसर पाहत असताना सर CNG आणि यांच्या हल्ली CNGच्या व्हेकल्सची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आम्ही तिथे टाटा मोटर्सचा स्टॉल होता, आणखीन महिंद्राचा स्टॉल होता, यालाही आम्ही भेट दिली आणि CNGच्या व्हेकल्स, आत्ता ट्रॅक्टर्स हे कशा पद्धतीनं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेली आहे. पण जसे जसे CNGचे पंप्स किंवा EV स्टेशन्स वाढतील तशा तशा पद्धतीनं त्याची मॅन्युफॅक्चर ती सुरू करतील. मला आठवते की ज्या ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये नॉन पोल्युटेड वातावरण किंवा सोसायटी कशी आपल्याला निर्माण करता येईल यावर नेहमीच आपला भर राहिलेला आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये धूरविरहित कशा पद्धतीनं ट्रॅक्टर्स हे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील याचं एक उदाहरण या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालं. डेअरीसाठी एक स्वतंत्र एक वेगळं सेक्शन या ठिकाणी आहे, तिथंही एक भेट देता आली. पण या सगळ्यामध्ये एक संत्रा आणि सिट्रस फ्रूट्ससाठी सुद्धा आयोजित केलेली कार्यशाळा आहे, तिथंही मला या निमित्ताने जायला मिळालं. पण मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की सर्वात जास्त स्टॉल्स कोणासाठी उपलब्ध करून देण्यात आले असतील तर ते बचत गटांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणि आम्ही तिथे जात असताना बघितलं की जितके इथे सर कार्यशाळा आणि स्टॉल्स उभारण्यात आलेत सर्वात जास्त गर्दी ही बचत गटांच्या स्टॉल्सच्या इथे आहे. म्हणजे ते मार्केट ही आत्ता जे आपण तात्पुरत्या स्वरूपात उभं केलेलं आहे ते इतकं गर्दीने भरलेलं आहे की मला खात्री आहे की तिथे जितक्या बचत गटांनी स्टॉल्स लावलेले असतील त्यांना चांगल्या पद्धतीचं आर्थिक उत्पन्न या 4 दिवसाच्या स्टॉल्सच्या माध्यमातून नक्कीच होईल. खरं तर मगाशीच प्रास्ताविक किंवा आपण आपलं मनोगत आणि अँकरने आपले वेगवेगळे विचार व्यक्त करत असताना महिला कशा पद्धतीनं ऐकतात किंवा त्यांना व्यवस्थित पद्धतीनं जर मार्गदर्शन किंवा समजावलं की त्या आपल्या मार्गदर्शनाच्या किंवा आपल्या ऐकण्याच्या काही पलीकडच्या नसतात, ही निश्चितपणाने एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि खरी असणारी बाब आहे. याचं उदाहरण म्हणजे बचत गट आहे. कारण बचत गटासारखी चळवळ जर आज आपण बघितली तर या सर्व महिला अनेक वर्षांपासून विखुरलेल्या होत्या. अनेकांच्या मनामध्ये इच्छा होती की आपण काही ना काही करावं. पण ज्या वेळेला बचत गटांच्या स्थापनेला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांना एक मार्ग कळला
अनेकदा आपण वेगवेगळ्या सांस्कृतिक किंवा आपल्या घरातल्या किंवा काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटत असायचो आणि त्या निमित्ताने महिला फक्त एकमेकांच्या शॉपिंग रिलेटेड आपण काय खरेदी करतो, कुठून खरेदी करायची या संदर्भामध्ये चर्चा असायची. पण जेव्हापासून या बचत गटांची चळवळ सुरू झाली तेव्हापासून आपण काय उत्पादित करावं, कशा पद्धतीनं ते निर्यात करावं, आपलं प्रॉफिट कसं वाढवता येईल या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न हे सुरू केले. त्याला शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांची जोड मिळाली. आज उमेदचं जसं जाळं आहे तसंच NULM आणि माविमचं सुद्धा मोठं जाळं आहे. आणि जसं उमेदच्या बचत गटांना फिरता निधी रिव्हॉल्विंग फंड याच्यामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे, तशी आम्ही माविमची सुद्धा प्रस्तावित करत आहोत, जेणेकरून यांनासुद्धा दुपटीने रिव्हॉल्विंग फंड हा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. आज मी कार्यक्रम पत्रिका वाचत असताना गोड पाण्यामध्ये आपण मत्स्यशेती कशी करू शकतो या संदर्भामधलं सुद्धा मार्गदर्शन आहे. तसं मी कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे मासे किंवा मत्स्य व्यवसाय हा तसा प्रचलित असणार आहे. पण इथे सुद्धा विदर्भामध्ये किंवा नागपूरमध्ये सुद्धा गोड पाण्यातून मत्स्य व्यवसाय शेती ही करता येऊ शकते. त्याचबरोबर त्याच्यावर आधारित असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे आम्ही मधल्या कालावधीमध्ये कोकणामध्ये आणि रायगडमध्ये एक शिबिर घेण्यात आलं की सुक्या मच्छीचे सुद्धा प्रोडक्ट्स हे याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्याचं जर चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं तर निश्चितपणाने या महिलांना ज्या मत्स्य व्यवसाय शेतीमध्ये आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यातून आणखीन आर्थिक सक्षमता ही निश्चितपणाने मिळू शकेल. NULMच्या माध्यमातून केलेलं काम याचं सादरीकरण आणि सत्कार तर आपण त्यांचा घेतलाच, पण माझी या निमित्ताने साहेब आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला विनंती राहील की आपण कायमस्वरूपी स्टॉल्स जर या बचत गटांना दिले तर त्याच्यातून एक परमनंट शॉपिंग मार्केट त्यांच्यासाठी उपलब्ध होईल. त्यांनाही लक्षात येईल की आपण जे बनवलेले प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी मार्केट उपलब्ध आहे. कारण टॅलेंट खूप आहे वेगवेगळे. म्हणजे आता नऊवारी साडीचा आपण एक बचत गट आहे, त्यांनी जो व्यवसाय सुरू केला आहे तो बघितला. साधारणपणे पारंपरिक असणारा पापड लोणचाचा व्यवसाय तो बघितला. हनीचे प्रोडक्ट्स आपण या निमित्ताने बघितले. पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्याच्या आउटपुटची जर त्यांना खात्री मिळाली तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये अधिक वाढ ही होऊ शकते. आमचा तर प्रयत्न आहे आणि मी शालेय शिक्षण विभागालाही त्या संदर्भातली विनंती केलेली आहे की हनी हे अतिरिक्त पोषण आहारामध्ये याचा समावेश झाला पाहिजे. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी बेदाण्यांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये जर हनीचे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 1 चमचा जरी मधाचं सेवन हे लहान मुलांनी केलं तर त्यांची इम्युनिटीमध्ये वाढ निश्चितपणाने होऊ शकतो. आपल्याला आठवत असेल लहानपणी आपली आजी एखादा सर्दी खोकला झाला तर ती हळद आणि मध आपल्याला द्यायची, कारण त्याच्यानी इम्युनिटीमध्ये वाढ होते आणि त्याच्यानी हे बारीक सारीक आजार याच्यातून आपण मुक्त राहत असतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण अंतर्भाव केला तर यातून रोजगार निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणाने होऊ शकते. यंदाचं वर्ष हे इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून आपण साजरं करत आहोत. मिलेट्स म्हणजे साधारणपणे तांदूळ आणि गहू या व्यतिरिक्त जी ज्वारी, बाजरी असेल, नाचणी असेल, ही साधारणपणे याचं सेवन ग्रामीण भागामध्ये मोठ्या पद्धतीनं केलं जातं. पण यंदाचं वर्ष इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून आहे. त्याच्यामुळे या बाजरी किंवा रागी, ज्वारी यातून बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यामुळे माझे तर बचत गटांना विनंती राहील, आव्हान राहील की या प्रोडक्ट्सवर जर आपण भर दिला, कारण कोविडच्या कालावधीपासून ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर त्याच्याकडे जास्ती लक्ष केंद्रित केलं, त्याच्यापासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या जे काही खाद्यपदार्थ आहेत याच्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्यातून उत्पन्न हे निश्चितपणाने निर्माण होऊ शकेल. जे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स असतील, प्रोडक्ट्स असतील यांना महानगरपालिका तर सहकार्य करतेच, पण आत्ता आपण जिल्हा नियोजनमधून 3% राखीव निधी हा फक्त महिला व बालविकासच्या अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी ठेवलेला आहे. त्यामुळे त्याच्यातूनही तुम्हाला निश्चितपणाने सहकार्य मिळेल. जे स्टिचिंग युनिट्स आहेत यांना तर माझी विनंती राहील की पुढच्या वर्षीपासून शालेय शिक्षण विभागाकडनं जे गणवेश घेण्यात येणार आहेत त्याची खरेदी बचत गटांकडून करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ती जर ट्रेनिंग आपण युनिफॉर्म्स शिवण्याची घेतली तर त्याच्यातून रोजगार हा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की ज्या वेळेला हर घर झेंडा
हा उपक्रम गेल्या वर्षी घेण्यात आला, त्यावेळेला बचत गटांच्या महिलांनी सर्वात जास्ती आपल्या देशाचे झेंडे याचं शिवणकाम त्यांनी केलं आणि म्हणून आपण हर घर झेंडा हा उपक्रम त्यानिमित्ताने साजरा करू शकलो. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत, फक्त आपल्यामध्ये इच्छाशक्ती असण्याची गरज आहे आणि त्याला जर मार्गदर्शनाची जोड मिळाली तर निश्चितपणाने आपल्याला यश मिळवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ॲग्रोव्हिजनचं नियोजन हे गेल्या 14 वर्षांपासून होत आहे. हे 14वं यशस्वी वर्ष आहे आणि काल परवा 2 दिवस पाऊस पडून आज समारंभ असताना एक धाकधूक होती की महिला उपस्थित राहतील की नाही, पण महिलांना जिथून योग्य मार्गदर्शन मिळतं, जिथून त्यांना त्यांच्या आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी वाव दिसतो, तिथे कुठल्याही नैसर्गिक संकटावर मात करून त्या निश्चितपणाने उपस्थित राहतात. कारण त्यांची इच्छाशक्ती ही दांडगी असते. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांच्यामध्ये इच्छा असते की आपण आर्थिकरित्यासुद्धा सक्षम व्हावं आणि तीच इच्छाशक्ती ही त्यांना पुढे जाण्यासाठी निश्चितपणाने आणखीन प्रोत्साहन देत असते, मार्ग देत असते. त्यामुळे मी आवर्जून या निमित्ताने आपल्या सर्वांनाच आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. आयोजकांचे आणि गडकरी साहेबांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानून आपल्याला साहेबांचं प्रमुख मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेता महिला व बालविकास विभागाकडून ज्या ज्या वेळेला कुठल्याही सहकार्याची गरज लागेल त्यावेळेला आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्याच सूचनेनुसार विभाग हे आपल्या मदतीसाठी सक्रिय आणि नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर राहील असा शब्द देऊन थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती अदिती तटकरे, आमदार प्रताप अडसट, मंचावर उपस्थित श्री आशिष कुमार बागडे, श्री विशाल वाघ, डॉक्टर रंजन वानखेडे, निलेश डांगे, प्रवीण पडोळे, सौ अश्विनी जिचकार, सुधाकरराव इंगोले, श्रीमती लाडे मॅडम, दिवेसाहेब, रमेश मानकर, श्री शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींनो, प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये या देशामध्ये 50 कोटी रुपयापेक्षा जास्त लोकांनी बँकांमध्ये खाते उघडली. विशेषतः ज्या लोकांजवळ कौशल्य आहे, उद्योग व्यापार करण्याची क्षमता आहे, अशा लोकांना बँकेने मदत करावी ही भावना त्यामागे होती. पण मला अतिशय आनंद आहे की आपल्या नागपूर शहरामध्ये 3002 बचत गट याची स्थापना नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने झाली आहे. पण या बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांनी उद्योग आणि व्यवसायात प्रगती करावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर व्हावी आणि सुखी, समृद्ध, संपन्न असं त्यांचं जीवन व्हावं, या प्रयत्नाकरता आपले बचत गट अजून मजबूत व्हावे, अजून यशस्वी व्हावे, त्यांचा टर्नओव्हर वाढावा, नफा वाढावा आणि या बाबतीत त्यांना योग्य मार्गदर्शन करावं, या दृष्टीने ॲग्रोव्हिजनमध्ये बचत गटाचा या ठिकाणी मोठे एक्झिबिशन पण आहे आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आता आपल्याला अदितीताईंनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कशा योजना आहेत त्याची माहिती दिली. एक पुस्तिका पण तयार केलेली आहे, ती पण आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. पण माझ्या अनुभवातून मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल तर पहिली आवश्यकता आहे प्रूव्हन टेक्नॉलॉजी. तुम्ही ती वस्तू कशी तयार करता आहात आणि चांगल्यात चांगली वस्तू कोणत्या मशीनमध्ये कशी तयार होते आहे, जी ग्राहकाच्या पसंतीला उतरणार आहे, त्याकरता उत्तम टेक्नॉलॉजी ही पहिली आवश्यकता आहे. दुसरी आवश्यकता आहे अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. जी वस्तू तुम्ही तयार करता तिच्याकरता लागणारं जे सामान आहे ते उपलब्ध असलं पाहिजे, रॉ मटेरियल उपलब्ध असलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या संदर्भामध्ये जी वस्तू आपण तयार करणार आहोत त्याची मार्केटमध्ये ग्राहकांनी त्याला पसंत केलं पाहिजे, मार्केटेबिलिटी.
जेव्हा क्वालिटी चांगली असेल आणि दर जर रिझनेबल असेल तरच ग्राहक विकत घेणार आहे. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक व्हायबिलिटी. आर्थिकदृष्ट्या 10 रुपयाची वस्तू तयार करून तुम्हाला जर 12 रुपये मिळणार असेल तर करण्यामध्ये अर्थ आहे. आणि म्हणून हे जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे उत्तम क्वालिटी. गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही पापड बनवले, कुरड्या बनवल्या, लोणचे बनवली, त्याला जर चांगली टेस्ट असेल तर ग्राहक तुमच्याकडे लाईन लावून ते घेतल्याशिवाय राहणार नाही. काही हॉटेलमध्ये उत्तम एअर कंडिशनिंग आहे, फर्निचर आहे, हॉटेल दिसायला चांगलं आहे पण ग्राहक नाही आहे. आणि काही ठिकाणी फुटपाथवर आलू पोहा आणि तर्री तयार करणाऱ्याकडे हजारोनी लोकांची गर्दी आहे. याचं कारण काय आहे की ते आलू पोहा आणि तर्री लोकांच्या पसंतीला उतरली. कोणा नागपूरला एका समोसेवाल्यावर रेड मारला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने, त्याच्याकडे 16 कोटी रुपये सापडले. म्हणजे चांगली वस्तू क्वालिटी जी तयार केली आणि ग्राहकांना पसंत पडली तर तुम्हाला आर्थिक फायदा भरपूर होणार आहे. म्हणून चांगली गुणवत्ता, स्वच्छ वातावरण, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रदूषण त्या ठिकाणी होता कामा नये, हाताचा टच होता कामा नये, आणि तयार केलेल्या मालाचं उत्तम पॅकेजिंग आणि मग त्याची ॲडव्हर्टायझिंग, त्याला ब्रँडिंग करणं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवणं. अनेक गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत. पण तुम्ही याचा विचार केला का की स्किल्ड म्हणजे काय, कौशल्य म्हणजे काय? मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. आपल्या वर्धेला आपल्या इथे विभा गुप्ता नावाच्या गांधीवादी कार्यकर्त्या, त्यांचं मगन संग्रहालय आहे. तिथे त्या ऑर्गॅनिक कॉटन शेतकऱ्यांकडनं तयार करतात, ज्याला पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर नाही वापरत. मग त्याचं जिनिंग प्रेसिंग सोलरमध्ये करतात आणि मग त्याच्यापासून सोलरवर सूत तयार करतात आणि सुतापासून वेविंग करतात आणि साडी तयार करतात. आणि इतकं सुंदर कॉटन आहे की त्या साडीवर फ्रूट आणि व्हेजिटेबलच्या कलरनी प्रिंटिंग करतात. मी मुंबईला गेलो होतो. अमिताभ बच्चन तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या घरी त्यांनी मला बोलावलं होतं. तर त्यांच्या पत्नीकरता म्हणजे जया भादुरी आणि ऐश्वर्या रॉय त्यांची सून, यांच्याकरता मी साड्या दिल्या विभा गुप्तांनी तयार केलेल्या. आणि नंतर मला जया भादुरींचा फोन आला की नितिन जी ये साड़ियाँ कहाँ मिलती है, मुझे भी खरीदना है. आता त्यांनी तयार केलेली ऑर्गॅनिक साडी अतिशय लोकप्रिय झाली. म्हणजे तुम्ही एखादी साडी तयार, आता आपल्या त्या साड्या तयार केल्या आपण. पाचगावला रेडीमेड गारमेंटच्या ज्या कतरण निघते त्याच्यापासून गालीचे तयार केले. 1200 महिलांना आपण प्रशिक्षित केलं. आपल्या इथे स्टॉल आहे. हजारपेक्षा जास्त विकल्या गेले. आणि त्याला एका मोठे उद्योगपती माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं याची किंमत काय असेल, तर ते म्हणे 40,000 रुपये. तर मी सांगितलं ही 400 रुपयात बनते आणि 500 रुपयात हे विकतात. आज महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की मुंबईमध्ये ताज लँडस्लाईड म्हणून मोठं हॉटेल आहे, लँडस्लाईड बांद्र्याला. तिथे एक चायनीज रेस्टॉरंट आहे. तिथे एक शेफ आहे डेव्हिड नावाचा, हाँगकाँगमधून आलेला आहे. तो नेहमी मी गेलो की नवीन नवीन डिशेस खिलवतो. मी एकदा त्याला विचारलं, डेव्हिडला विचारलं, डेव्हिड आप कहाँ से आए हो? तो म्हणाला मैं हाँगकाँगवरून आलो आहे. म्हटलं आप कितना तनख्वाह मिलता है आपको? बोले साहब ज़्यादा नहीं मिलता. नहीं तो भी कितना मिलता है? बोले यही होटल में ऊपर में एक सूट मिला हुआ रहता हूँ और मुझे 15 लाख रुपए महीना मिलता है. आता एका शेफला स्वयंपाकाला 15 लाख रुपये महिना. आणि मी त्याला स्पेशल डिश कोणती, तर ते आपले शिंगाडे असतात ना पांढऱ्या रंगाचे, ते शिंगाडे, ॲस्पॅरगस आणि बीम म्हणजे आपल्या शेंगा, त्या एका तेलात टाकून फ्राय करून मीठ टाकलं आणि आणल्या. तर त्या प्लेटची किंमत किती?
2700 रुपये आणि शेफचा पगार किती 15 लाख. आता तुम्ही रोज भाज्या करता, मग तुमच्या भाजीला प्रत्येक गोष्ट लोकांना आवडली पाहिजे. सावजी मटण कसं आवडतं? आमच्या धापेवाड्याचा संजू सावजी आहे, त्याच्याकडे आता नागपूरवरून गाड्या घेऊन लोक येतात. त्याची आई मसाला बनवते. म्हणजे उत्तम क्वालिटी, उत्तम गुणवत्ता, उत्तम फॉर्म्युला तुम्ही शिकाल तर तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल. क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका, गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करू नका. आणि ते जर प्रेझेंटेशन चांगलं असेल तर ते होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी हेमा मालिनी म्हणते की मी साबण लावलं, माझं शरीर स्वच्छ झालं, तर गल्लीतल्या हेमा मालिनी साबण लावायला सुरुवात करतात. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आणि काही वेळा माउथ पब्लिसिटी होते आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर यश मिळो, तुमच्या उत्पादनाला चांगलं मार्केट मिळो, तुम्हाला लाखात नाही तर करोडो रुपयामध्ये नफा मिळो आणि तुमच्या सगळ्यांचं जीवन सुखी हो, समृद्ध हो, संपन्न हो, गरिबी भूकमरीपासून तुम्ही मुक्त व्हावं म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. या प्रदर्शनातून तुमचे प्रॉडक्ट लोकांसमोर नेण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुमची होईल. बँकांचं आणि सरकारचं सहकार्य तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही असंच नाव कमवा आणि चांगलं काम करा असं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. महिला बचत गटाच्या कार्यशाळेच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आणि समारोप याच्यासाठी मी आमंत्रित करते सुधाकर इंगोले सर. आपले सर्वांचे लाडके नेते, नागपूर महानगरीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या महिला बचत गटाच्या मेळाव्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास कल्याण मंत्री आदरणीय आदिती तटकरेताई, आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी यांनी आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. या मेळाव्याला ज्यांनी मार्गदर्शन केले असे सर्व मार्गदर्शक मंडळी, तेही लांब लांबून येऊन या ठिकाणी विस्तृतपणे त्यांनी आपल्या बचत गटांच्या योजना समजावून सांगितल्या, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात, तुमच्या सगळ्यांचं, कारण महिलांना सकाळी घरून निघणं तेवढं सोपं नसतं, तरीसुद्धा आपण या ठिकाणी सगळ्या उपस्थित झालात म्हणून सर्व महिला बचत गटांच्या महिलांचं मी माझ्या वतीनं, नितीनच्या वतीने, या ॲग्रो विजनच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. नागपूर महानगरपालिकेचंही आभार व्यक्त करतो आणि ॲग्रो विजनचेही आभार व्यक्त करतो आणि माझा आभार संपवतो. धन्यवाद.